So very good morning to all of you. Industrial hydraulic and pneumatic. Industrial hydraulic आणि pneumatic सेमिस्टर 6 डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट आपण डिस्कस करतोय, स्टडी करतोय. आत्तापर्यंतच्या लेक्चरमध्ये कोणकोणते टॉपिक्स सब टॉपिक्स आपण शिकलो, स्टडी केलो ते आपण जस्ट ओव्हरव्ह्यू करू. सो जनरल लेआउट ऑफ ऑइल हायड्रॉलिक अँड न्यूमॅटिक सिस्टीम, ॲप्लिकेशन्स, मेरिट्स अँड लिमिटेशन्स, प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स हे आपल्याला पाहायचं आहे येणाऱ्या लेक्चर्समध्ये. What is fluid power, what is fluid power system, then types of fluid power system, then general layout of oil hydraulic system, components of hydraulic system, reservoir and tank, filter, hydraulic pump, control valves, actuator, pipelines and fittings, accessories. हे सगळं आतापर्यंत बघितलं हायड्रोलिक सिस्टीमच्या बाबतीत. न्यूमॅटिक सिस्टीमच्या बाबतीत what is pneumatic system, what are its applications, what are the characteristics of the compressed air, what are the features of a pneumatic system, what is the general layout of a pneumatic system, compressor, air cooler and air receiver, moisture separator, FRL unit, control valves, air actuator, pipeline and fittings, accessories. हे लेक्चर 1 मध्ये बघितलं आपण. त्याच्यानंतर लेक्चर 2 मध्ये काय बघितलं, फॅक्टर्स कन्सिडर फॉर सिलेक्शन ऑफ द कंपोनंट्स ऑफ द न्यूमॅटिक सिस्टीम. कोणकोणते फॅक्टर्स कन्सिडर करावे लागतात ते बघितलं, पाहिलं, स्टडी केलं. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन्स ऑफ द ऑइल हायड्रॉलिक सिस्टीम, ॲग्रिकल्चरल इक्विपमेंट्स त्यामध्ये आले, मटेरियल हँडलिंग सिस्टीम्स आल्या, मशीन टूल्स आले, देन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स आले. त्याच्यानंतर डिफेन्स आणि एरोस्पेसमध्ये ॲप्लिकेशन्स आहेत, मायनिंगमध्ये आहे, त्याच्यानंतर अर्थ मुव्हिंग इक्विपमेंट्स आहेत, अदर ॲप्लिकेशन्समध्ये सुद्धा बघितलं आपण, शिप बिल्डिंगसारखं. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन्स ऑफ द न्यूमॅटिक सिस्टीम, त्यामध्ये इंडस्ट्रियल ॲटोमेशन, ॲटोमोबाईल फील्ड, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट, त्याच्यानंतर फाउंड्री शॉप, त्याच्यानंतर हँड टूल्स, त्याच्यानंतर बोरवेल ड्रिलिंग, त्याच्यानंतर पॅकेजिंग, त्याच्यानंतर अदर ॲप्लिकेशन्स काय आहेत न्यूमॅटिक सिस्टीमच्या बाबतीत. देन व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑइल हायड्रॉलिक सिस्टीम, नो नीड ऑफ लुब्रिकेशन, लेस वेट टू पॉवर रेशो, देन ॲक्युरसी इन मोशन. त्याच्यानंतर हाय हायड्रॉलिक ॲडव्हान्टेज, व्हर्सटाईल सिस्टीम. हायड्रॉलिक सिस्टीम ही कशी व्हर्सटाईल सिस्टीम आहे, का व्हर्सटाईल सिस्टीम आहे ते बघितलं, ते स्टडी केलं आपण, ते डिस्कस केलं. त्याच्यानंतर ऑइल हायड्रॉलिक सिस्टीम स्मूथ वर्किंग कशी करते, इझी पॉवर डिस्ट्रीब्युशन, देन हाय प्रेशर ऑपरेटिंग रेंज ऑइल हायड्रॉलिकच्या बाबतीत का असते, कशी असते. देन लिमिटेशन्स, ऑइल हायड्रॉलिक सिस्टीमची लिमिटेशन किंवा ड्रॉबॅक्स काय आहेत ते बघितलं आपण. त्यामध्ये आलं ऑइल लिकेज प्रॉब्लेम, डर्टी वर्क एन्व्हायरमेंट, फायर हजार्ड्स, त्याच्यानंतर ऑइल डिस्पोजल इश्यू, हाय इनिशियल इन्व्हेस्टमेंट, देन प्रिसिजन कंपोनंट्स, हाय मेंटेनन्स कॉस्ट. ओके, सो इथपर्यंतचे सब जे काही पॉईंट्स आहेत ते आपण डिस्कस केले. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करू की व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ द न्यूमॅटिक सिस्टीम. सो वन बाय वन वी विल स्टडी. So first is a free available air, then clean system, fireproof, simple and easy system, no need of return lines, simplified maintenance and easy distribution. Now we will see one by one. प्रत्येक पॉईंट आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. सो रिगार्डिंग ॲडव्हान्टेजेस ऑफ अ न्यूमॅटिक सिस्टम, फर्स्ट इज द फ्रीली अवेलेबल एअर. सो न्यूमॅटिक सिस्टमच्या बाबतीत द वर्किंग मीडियम इज अ ॲटमॉस्फेरिक एअर. हायड्रोलिक सिस्टमच्या बाबतीत हायड्रोलिक ऑइल इज अ वर्किंग मीडियम. न्यूमॅटिक सिस्टमच्या बाबतीत वर्किंग मीडियम का आहे, ॲटमॉस्फेरिक एअर आहे. फ्रीली अवेलेबल 24 hours इन अनलिमिटेड लार्ज क्वांटिटी नॅचरली. सो निसर्गानं ही जी ॲटमॉस्फेरिक एअर आहे, हवा आहे, ही 24 तास आपल्याला दिलेली आहे अँड इट इज फ्री ऑफ कॉस्ट, फ्रीली अवेलेबल ती आहे. अँड इट इज इन अनलिमिटेड क्वांटिटी. कोणत्याही प्रकारचं लिमिट, कोणत्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन त्या क्वांटिटीवरती, त्या प्रमाणावरती नाही आहे. सो दिस इज द बिगेस्ट ॲडव्हान्टेज ऑफ अ न्यूमॅटिक सिस्टम. सो न्यूमॅटिक सिस्टीमचा हा फार मोठा फायदा आहे. सो निसर्ग आपल्याला त्या बाबतीत मदत करतो. निसर्गाचं छान चित्र इथं तुम्ही बघू शकता. देन नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज क्लीन सिस्टीम. ऑइल हायड्रॉलिक सिस्टीमच्या बाबतीत आपण बघितलं की ऑइल जर फ्लोअरवरती पसरलेलं असेल तर स्लिपरी मोशन्स होतात. स्लिप होऊन काम करणारे जे काही लेबर वर्कर्स आहेत ते स्लिप होऊ शकतात. सो इट इज डेंजरस, धोकादायक आहे ते. But in case of a pneumatic system, it will not create any dirty climate nearby work area.
वर्किंग एरिया जिथं आहे त्या ठिकाणी डर्ट किंवा डर्टी क्लायमेट, अस्वच्छ असं परिसर होत नाही. इट विल नॉट क्रिएट. सिस्टीम इज नीट अँड क्लीन. सिस्टीम ही अतिशय स्वच्छ क्लीन असते. इट डू नॉट क्रिएट एनी डर्टी काइंड ऑफ इन्व्हायरमेंट. सो क्लिनिंग महत्त्वाचं म्हणजे तिथं क्लिनिंग ही करावं लागतं. बट मला म्हणायचं की कम्पेअर टू ऑइल हायड्रॉलिक सिस्टीम, न्यूमॅटिक सिस्टीम ही अतिशय काय आहे, क्लीन आहे. देन नेक्स्ट इज अ फायर प्रूफ. व्हॉट आर द advantage of a pneumatic system? Air has a fireproof characteristics. असं कधी ऐकले का की एअरला आग लागली, हवेला आग लागली, असं नाही होत. सो एअर इज अ फायरप्रूफ. एअर हॅज अ फायरप्रूफ कॅरेक्टरिस्टिक्स. इट कॅन बी युज्ड इन हाय टेम्परेचर झोन्स इझिली. जिथं हाय टेम्परेचर ॲप्लिकेशन आपल्याला अचीव करायचं आहे, हाय टेम्परेचरला आपल्याला काम करायचं आहे, तिथं एअरचा आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. एअर हॅज अ fireproof characteristics. So that is one advantage. Then simple and easy system. It is easy to make connections, easy to operate pneumatic system. हायड्रॉलिक सिस्टीमच्या बाबतीत कनेक्शन्स करणं, कनेक्शन्स म्हणजे ती पाईपलाईनची असतील, फिटिंग्सची असतील, सो ती कनेक्शन करणं थोडं काय म्हणतो त्याला हेडेक आहे. तो कनेक्शन करणं थोडं अवघड आहे. बट न्यूमॅटिक सिस्टीमच्या बाबतीत तेच करणं सोपं आहे. आता तुम्ही म्हणाल की ह्या चित्राचा आणि मी आता जे काही बोलतोय त्याचा काय संबंध. साधं मला सांगायचं की सपोज ही एक व्यक्ती आहे, ही एक व्यक्ती आहे. या दोन्ही व्यक्ती, दिस टू पर्सन्स, दे वर्क इन अ सेम इंडस्ट्री. एकाच ठिकाणी ते काम करतायत. कामाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जे विचार आहेत ह्या व्यक्तीचे पटतायत. सो ते दोघं एकमेकांच्या चांगल्या विचारानं किंवा चांगलं काम करण्यासाठी एकत्र येऊन चांगलं आउटपुट काय करू शकतात, देऊ शकतात. सो इन्व्हायरमेंट, वर्किंग इन्व्हायरमेंट जर फ्रेंडली असेल, हेल्दी असेल, तर नक्कीच येणारा आउटपुट मग ते त्या ऑर्गनायझेशनसाठी असेल किंवा इंडिव्हिज्युअलसाठी असेल, ते नक्कीच चांगलं असणार. सो मी न्यूमॅटिक सिस्टीमच्या बाबतीमध्ये सुद्धा इट इज इझी टू मेक द कनेक्शन्स. सो कनेक्शन्स करणं हे सोपं आहे आणि कनेक्शन जर चांगली झाली, परफेक्ट झाली, ॲक्युरेट झाली, तर येणारा आउटपुटसुद्धा नक्की चांगला असणार. सो इट इज इझी टू ऑपरेट द न्यूमॅटिक सिस्टम. देन नेक्स्ट इज नो नीड ऑफ रिटर्न लाईन्स. आफ्टर यूज एअर इज एक्झॉस्टेड डायरेक्टली टू द ॲटमॉस्फिअर. जी कॉम्प्रेस्ड एअर आपण यूज करत आहे, ती कॉम्प्रेस्ड एअर आपण वापरली, त्याचं काम झालं, कामानंतर आपण काय करू शकतो, ते एक्झॉस्ट करू शकतो. परत ती रिसर्क्युलेट करायची काही गरज नाही. सो नो नीड टू स्टोअर अगेन ऑर रिसर्क्युलेट. सो नो नीड टू प्रोव्हाइड रिटर्न लाईन. सो त्यामुळं कोणत्याही प्रकारच्या रिटर्न लाईन प्रोव्हाइड करायची गरज अजिबात नाही. सो इट रिड्यूस द कॉस्ट ऑफ रिटर्न पाईपलाईन्स. ज्या अर्थी आपल्याला रिसर्क्युलेशन करायचंच नाही आहे, त्यामुळं या रिटर्न पाईपलाईनची काही गरज नाही आहे. इथे एक ह्या स्लाईडवरच्या पिक्चरमध्ये तुम्ही बघताय की इतकं कॉम्प्लिकेटेड ह्या पाईपलाईन्स आहेत. मग काही पाईपलाईन्स ह्या इनलेट आहेत, काही आउटलेट आहेत, काही सबसिस्टीमला जात आहेत. सो एवढे कॉम्प्लिकेटेड सिस्टीम करण्याची न्यूमॅटिक सिस्टीममध्ये काही गरज नाही. अतिशय सिम्प्लिफाईड अशी ती सिस्टीम असते. रिटर्न पाईपलाईन्स तिथं अस्तित्वात नसतात. देन नेक्स्ट इज simplified maintenance. The maintenance of a compressor, FRL unit, valves and actuator is easy compared to hydraulic system. मी हायड्रॉलिक सिस्टीमशी जर कम्पेअर केलं तर न्यूमॅटिक सिस्टीमच्या बाबतीत कॉम्प्रेसर असेल, FRL युनिट असेल, वॉल्व्स असतील, ॲक्च्युएटर्स असतील, ह्या सगळ्यांना हँडल करणं, शिवाय त्यांचा मेंटेनन्स ठेवणं, त्यांना हँडल करणं किंवा त्यांचं मेंटेनन्स करणं हे अतिशय काय आहे, सोपं आहे. It is a very simplified procedure. That's why the maintenance of a compressor, FRL unit, valves, actuator is easy compared to the hydraulic system. हे मी हायड्रॉलिक सिस्टीमशी कम्पेअर करून सांगत आहे. इथे एक मी FRL युनिट काय असतं हे आपण अगोदर डिस्कस केलेलं आहे. सो फिल्टर, रेग्युलेटर अँड लुब्रिकेशन. सो ह्याचं कॉम्बिनेशनचं आहे, कॉम्बिनेशनचं आपण ते FRL युनिट म्हणतो. The next is easy distribution. Easy distribution. Next advantage is easy distribution.
वितरण म्हणतो आपण डिस्ट्रीब्युशन म्हणजे. सो कॉम्प्रेस्ड एअर इज इझिली स्टोर्ड अँड डिस्ट्रीब्युटेड बाय युझिंग पाईपलाईन्स. पाईपलाईनचा यूज करून आपण कॉम्प्रेस्ड एअर ही स्टोअर करून ठेवू शकतो. महत्त्वाचं, स्टोअर म्हणजे साठा करून ठेवू शकतो त्याचा, आणि ती डिस्ट्रीब्यूट सुद्धा करू शकतो, त्याचं वितरण सुद्धा करू शकतो, त्याच्या सब लाईन्स आपण करू शकतो बाय युझिंग पाईपलाईनचा यूज करून आपण ते अचीव करू शकतो. देन सेंट्रलाइज्ड कॉम्प्रेसर कॅन बी यूज्ड टू ऑपरेट मल्टिपल मशीन्स. सो ह्या स्लाईडवरती तुम्ही बघताय ह्या पिक्चरमध्ये, मे बी इथं हा कुठंतरी हा सेंट्रलाइज्ड कॉम्प्रेसर आहे, आणि ह्या सेंट्रलाइज्ड कॉम्प्रेसरपासून मग ह्या त्याच्या काय आहेत, सगळ्या सबसिस्टीम आहेत. मग ही 1 नंबर असेल, ही 2 नंबर असेल, ही 3 नंबर असेल, ही 4 नंबर असेल. सो मल्टिपल मशीन्स काय करू शकतो आपण, हँडल करू शकतो, कंट्रोल करू शकतो, ऑपरेट करू शकतो बाय युझिंग दिस सेंट्रलाइज्ड कॉम्प्रेसर. सो सेंट्रलाइज्ड कॉम्प्रेसर हा न्यूमॅटिक सिस्टीमच्या बाबतीमध्ये अवेलेबल आहे. न्यूमॅटिक सिस्टीममध्ये सेंट्रलाइज्ड कॉम्प्रेसर असतो. सो इट इज व्हॉट बिगेस्ट ॲडव्हान्टेज ऑफ अ न्यूमॅटिक सिस्टीम. तर हे सगळे फायदे झाले. नाव वी विल डिस्कस अबाउट limitations or what are the drawbacks of the pneumatic system. First is high cost of compression, then less accuracy, then noisy operation, then high operating cost, then low pressure applications, additional lubrication needed. So one by one we will see. First, high cost of compression. Cost of compressing and conditioning of air is high. सो दोन वेगळे शब्द आहेत तिथं. एक आहे कॉम्प्रेसिंग आणि दुसरं आहे कंडिशनिंग. ॲटमॉस्फरिकमधून जी आपण एअर घेणार आहे, एअर आपल्याला जी भेटणार आहे, फर्स्ट ती एअर आपल्याला कॉम्प्रेस करायची आहे, कॉम्प्रेस्ड कंडिशनमध्ये ठेवायची आहे, अँड देन कंडिशनिंग ऑफ द एअर. आता कंडिशनिंग ऑफ द एअर याचं सोपं एक्झाम्पल सांगायचं म्हणजे आपण आपल्या डोक्याच्या केसांची निगा कशी राखतो, त्याच्यासाठी आपण काय करतो, दुकानातून बाजारातून हेअर कंडिशनर घेतो. सो हेअर कंडिशनर आंघोळीच्या वेळी आपण डोक्याला लावतो, जसं शॅम्पू लावतो तसं डोक्याला हेअर कंडिशनर सुद्धा लावतो. त्यामुळे काय होतात, केस स्मूथ होतात किंवा केसाचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होतात. तसं न्यूमॅटिक सिस्टीमच्या बाबतीमध्ये सुद्धा जी आपण ॲटमॉस्फेरिक एअर कॉम्प्रेस केली, ती कॉम्प्रेस्ड केलेली एअर वेल कंडिशन्ड फॉर्ममध्ये सुद्धा ती ठेवली पाहिजेत. ती प्युअर फॉर्ममध्ये असली पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे डस्ट पार्टिकल्स नसले पाहिजेत, ती अतिशय क्लीन असली पाहिजे, तर आणि तरच ती आपण न्यूमॅटिक सिस्टीममध्ये यूज करू शकतो, आपण ॲप्लिकेशन अचीव करू शकतो. सो इथे एक कॉम्प्रेसर तुम्ही बघताय. सो हा कॉम्प्रेसरचा यूज करून आपण एअर कॉम्प्रेस करतो, अँड वी आर कंडिशनिंग ऑफ दॅट कॉम्प्रेस्ड एअर ऑल्सो. कंडिशनिंग ऑफ द एअर, कॉम्प्रेशन बरोबर कंडिशनिंग हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे की हे FRL युनिट जे काय आहे, आपण न्यूमॅटिक सिस्टीममध्ये त्याचा उपयोग कंडिशनिंग ऑफ द एअरसाठी करतो. देन नेक्स्ट लिमिटेशन इज लेस accuracy. Because of compressible nature of air, it may cause errors due to change in pressure and reduces accuracy of a movement. आपण सुरुवातीलाच काय म्हटलं की कॉम्प्रेसिबल एअरचा आपण यूज करणार आहे न्यूमॅटिक सिस्टीमसाठी. सो इट मे कॉज एरर्स ड्यू टू चेंज इन प्रेशर. आता मी काय म्हणतो की जी एअर आपल्याला कॉम्प्रेस करायची होती, त्याच्यासाठी काहीतरी सर्टन डिजिटल व्हॅल्यू होती, काहीतरी टार्गेट व्हॅल्यू होती, पण त्या टार्गेट व्हॅल्यूपेक्षा थोडं कमी किंवा थोडं जास्त असं जर झालं, त्याचा फरक कशावरती होणार, इट विल अफेक्ट टू द प्रेशर. व्हॉल्युमेट्रिक कपॅसिटी आपण डिस्कस केली ह्याच्या अगोदर. व्हॉल्युमेट्रिक कपॅसिटी जर चेंज झाली, अल्टिमेटली इट विल अफेक्ट टू द प्रेशर पॅरामीटर. सो तसं जर चेंज इन प्रेशर झालं, म्हणजे रिक्वायर्ड टार्गेट प्रेशरपेक्षा प्रेशर आयदर कमी झालं किंवा आयदर प्रेशर जास्त झालं, सो याचा अर्थ काय, ॲक्युरसी जी आपण टार्गेट करत होतो, ॲक्युरसी जी आपण बघत होतो, ती ॲक्युरसी अचीव होणार नाही. सो इट विल रिड्यूस द ॲक्युरसी ऑफ अ मुवमेंट. ऑब्वियसली काय होणार, जे न्यूमॅटिक सिस्टीममधले कंपोनंट्स आहेत, त्यांची जी आपल्याला मुवमेंट करायची आहे ॲक्युरेट अगदी 100%, ती होणार नाही. सो इट इज लेस
इट हॅज अ लेस ॲक्युरसी. इथं चित्रामध्ये तुम्ही बघताय ही व्यक्ती ह्या सर्कलच्या इथं कुठेतरी सेंटरला तो ॲरो हिट करण्याचा प्रयत्न करत आहे, बट अनफॉर्च्युनेटली बघताय तुम्ही त्याचा जो काही तीर आहे तो किती अचूक लागत आहे. सो न्यूमॅटिक सिस्टीमच्या बाबतीत थोडंसं असं होतं. थोडं जरी प्रेशरमध्ये कॉम्प्रेशनमध्ये चेंजेस झाले, सो इट विल अफेक्ट टू द परफॉर्मन्स ऑफ द सिस्टम. नेक्स्ट, noisy operation. Noisy operation. Air flows through pipes. Small openings of walls actuators will produce noise. एअर जी आहे, कॉम्प्रेस्ड एअर जी आहे, ही कशातून फ्लो होते, ती कशातून पुढं जाते, पाईप्समधून जाते, ओपनिंग्स ऑफ वॉल्स त्याच्यातून जाते, ॲक्च्युएटर्समधून जाते. बट व्हेनेवर देअर विल बी ओपनिंग, ओपनिंग म्हणजे स्मॉल छिद्र म्हणतो, पण छोटंसं जरी छिद्र पाईप्समध्ये आहे किंवा ह्या वॉल्समध्ये आहे, ॲक्च्युएटर्समध्ये आहे, ते जर तसं असेल, देन इट विल प्रोड्यूस नॉईज. ते काय क्रिएट करतं? नॉईज किंवा गोंधळ क्रिएट करतं. आता मी ह्याचं सोपं एक्झाम्पल द्यायचं झालं तर सपोज तुम्ही प्रवास करताय, बसनं प्रवास करताय. आणखी बसनं प्रवास करत असताना बस ड्रायव्हर हा अतिशय वेगानं ताशी 100 किंवा 120 किलोमीटर वेगानं बस चालवत आहे आणि तुम्ही खिडकीचं जो काही विंडो आहे, ती विंडो एकदम कमी प्रमाणात ओपन केली, अगदी थोडीच ओपन केली, तर तुम्हाला जाणवतं की हवा जी आहे, बाहेरची हवा जी आहे, ती बाहेरची हवा त्या खिडकीचा जो काही छोटासा पोर्शन तुम्ही ओपन केला आहे, त्या छोट्याशा पोर्शनमधून अतिशय हाय प्रेशरनं, अतिशय प्रेशरनं ती काय येत असते, आत येत असते, तुमच्याकडे येत असते, ते तुम्हाला जाणवत असतं. तसं न्यूमॅटिक सिस्टीमच्या बाबतीत सुद्धा हे पाईप्स आहेत, हे वॉल्स आहेत, हे ॲक्च्युएटर्स आहेत, याच्यामध्ये छोटं जरी छिद्र राहिलं, छोटं जरी ओपनिंग तिथं क्रिएट झालं, then it is very dangerous. It will create a noise. Then next is level of noise is high at exhaust. आपण दोन म्हणतो, एक आहे इनलेट, दुसरा म्हणतो एक्झॉस्ट. सो न्यूमॅटिक सिस्टीमच्या बाबतीमध्ये कम्पेअर टू इनलेट, आउटलेटला किंवा एक्झॉस्टला जो नॉईज, जो गोंगाट क्रिएट होतो, जे प्रदूषण होतं, नॉईज पोल्युशन होतं, ते जास्त होतं न्यूमॅटिक सिस्टीमच्या बाबतीत. नीड टू प्रोव्हाइड सायलेन्सर्स और नॉईज रिड्युसर्स. सो हा जो नॉईज इथं क्रिएट होतो, हा नॉईज जर आपल्याला कमी करायचा असेल, तर न्यूमॅटिक सिस्टीमच्या बाबतीमध्ये न्यूमॅटिक सिस्टीमसाठी आपल्याला सायलेन्सर किंवा नॉईज रिड्युसर्स, जे नॉईज कमी करतात, किंवा हे मफलर्स जे काय आहे, ते पिक्चर्समध्ये तुम्ही बघताय, बाजारामध्ये, मार्केटमध्ये आपल्याला जे मफलर्स अवेलेबल आहेत, जे इंडस्ट्रीमध्ये न्यूमॅटिक सिस्टीममध्ये वापरले जातात, सो काही हे मफलर्स जे काय आहेत, नॉईज रिड्युसर्स जे काय आहेत, ते मी इथं तुम्ही बघू शकता. So these all are mufflers or noise reducers or silencers. The next point is high operating cost. So हा पॉईंट आहे, ऑलमोस्ट सगळीकडे येतो, पैसा खूप महत्त्वाचा आहे. एअर इज फ्री फ्रॉम ॲटमॉस्फिअर, हे मान्य. एअर जी आहे, हवा जी आहे, ती नेचरकडून, निसर्गाकडून आपल्याला फुकट मिळते, फ्री आहे. बट कॉस्ट ऑफ कॉम्प्रेशन, डिस्ट्रीब्युशन, कंडिशनिंग ऑफ द एअर इज मोर. जी एअर अवेलेबल आहे गिवन बाय नेचर, ती कॉम्प्रेस करणे, त्याचं डिस्ट्रीब्युशन करणे, त्याची कंडिशनिंग करणे, इट इज व्हेरी डिफिकल्ट. डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा ती वेल कंडिशन फॉर्ममध्ये ठेवणे ॲज पर द ॲप्लिकेशन, हे खूप अवघड आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागते. सो इट विल इन्क्रीज द कॉस्ट. It will increase the operating cost. So increases the cost of operating system. जेवढं तुम्ही आउटपुट जास्त एक्सपेक्ट करता, एफिशियन्सी जास्त एक्सपेक्ट करता, सो ऑब्वियस तुम्हाला काय करायला लागणार, इनपुट तुम्हाला जास्त द्यायला लागणार, त्याच वेळी तुम्हाला काय भेटणार, आउटपुट जास्त भेटणार. Then next point is low pressure application. Low pressure application. Suitable to work in the range of a 10 bar pressure of a compressed air. सगळ्यात महत्त्वाचं, न्यूमॅटिक सिस्टीम ही ह्याचं एक बाउंड्री आहे, एक रेंज आहे प्रेशर ऑपरेशनची. ती किती आहे, 10 बार प्रेशर. 10 बार प्रेशर ॲप्लिकेशन असेल, 10 बार प्रेशरची जिथं रिक्वायरमेंट असते, तिथं आपण काय करतो,
न्यूमॅटिक सिस्टीमचा यूज करतो. लो प्रेशर कॅन एबल टू परफॉर्म ॲप्लिकेशन्स लाईक पंचिंग प्रेस. हां, इथं पिक्चरमध्ये एक पंचिंग प्रेस तुम्हाला दाखवले. सो ही पंचिंग प्रेस इट इज वर्किंग ऑन अ प्रिन्सिपल ऑफ अ न्यूमॅटिक सिस्टीम. न्यूमॅटिक सिस्टीमच्या प्रिन्सिपलवरती ती वर्क होत आहे. कॅनॉट एबल टू हँडल हेवी लोड्स कम्पेअर टू ऑइल हायड्रॉलिक सिस्टीम. न्यूमॅटिक सिस्टीम मी ऑइल हायड्रॉलिक सिस्टीमशी जर कम्पेअर केली तर ऑइल हायड्रॉलिक सिस्टीममध्ये जसं आपण हेवी लोड्स म्हणजे आपण क्रेन्स बघितले, एक्सकॅव्हेटर्स बघितले, JCBs बघितले, बुलडोझर्स बघितले, जे खूप खूप जड असे प्रचंड जड असे लोड्स हँडल करतात, तसं इथं न्यूमॅटिक सिस्टीममध्ये होत नाही. कारण मी अगोदरच बोललो इथं वर्किंग प्रेशरची रेंज किती आहे, 10 बार प्रेशर आहे. सो इट कॅनॉट हँडल टू हेवी लोड्स कम्पेअर टू द ऑइल हायड्रॉलिक सिस्टीम. देन द नेक्स्ट पॉईंट इज लिमिटेशन्सच्या बाबतीत. नेक्स्ट पॉईंट, ॲडिशनल लुब्रिकेशन निडेड. रिक्वायर्स ॲडिशनल लुब्रिकेटर टू मिक्स ऑइल पार्टिकल्स. मी ऑइल म्हटलं नाही, ऑइल पार्टिकल्स म्हटलं. टू मिक्स ऑइल पार्टिकल्स इन द कॉम्प्रेस्ड एअर टू रिड्यूस द फ्रिक्शन और स्मूथ मूवमेंट ऑफ ॲक्च्युएटर्स स्लाइडिंग कंपोनंट्स. न्यूमॅटिक सिस्टीममध्ये जे आपण ॲक्च्युएटर्स आहेत, न्यूमॅटिक सिस्टीममध्ये हे जे ॲक्च्युएटर्स आहेत किंवा सिस्टीममध्ये वर्क होणारे स्लाइडिंग कंपोनंट्स आहेत, त्याचं स्मूथ वर्किंग होण्यासाठी, ते स्लाइड्स होत असताना त्यांच्यामध्ये जे फ्रिक्शन होतं ते फ्रिक्शन कमी होण्यासाठी म्हणून जे आपल्याला लुब्रिकेशन द्यावं लागतं, त्या लुब्रिकेशनसाठी आपण कशाचा यूज करतो, ऑइलचा यूज करतो. ते ऑइल आपल्याला न्यूमॅटिक सिस्टीममध्ये ते ऑइल पार्टिकल्स रिक्वायर्ड जे काय आहेत ते कॉम्प्रेस्ड एअरच्या थ्रू आपण सिस्टीममध्ये काय करतो, प्रोव्हाइड करतो. सो हे महत्त्वाचं आहे. ॲडिशनल लुब्रिकेशन इज निडेड इन अ न्यूमॅटिक सिस्टीम for smooth movement of actuators sliding components. So this is one of the limitations of the न्यूमॅटिक सिस्टीम. सो न्यूमॅटिक सिस्टीमच्या बाबतीमध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण काय स्टडी केलं की न्यूमॅटिक सिस्टीमचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत आणि त्याचे लिमिटेशन्स काय आहेत. सो मी थांबतो इथं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय स्टडी करायचं आहे की SAE अँड ISO ग्रेड्स ऑफ हायड्रॉलिक ऑइल्स म्हणजे काय असतात हे डिटेलमध्ये आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये स्टडी करू. थँक्यू.